शांते, हे शांते, मी चाललो वावरात बी बियाण्याच्या थैल्या घेऊन. तू घेऊन ये लवकर बायाले वावरात. हो मनोजचे बाबा, जा तुम्ही वावरात, मी बायाला घेऊन येतो तुमच्या मागच. आणि माझ्यासाठी बी डब्बा घेऊन येतो शांते. हो, तसं मी तुमच्यासाठी डब्बाच नाही आणत. हो सांगून राहिलो, आठवण करून देऊन राहिलो. माझ्यासाठी बी आणशीन पाण्यात, तू आपल्यासाठी घेऊन येशील ना, मला मग उपाशी राहावं लागेल. जसं मी तुम्हाला उपाशीच ठेवतो. ठीक आहे शांते, मी जातो वावरात, तू ये लवकर बायाले घेऊन. हो मनोजचे बाबा, गुंडभर पाणी बी आणून ठेव जा. वावरात गेल्याबरोबर बायाला पहिले ताण लागते. शांते आणून ठेवून मी गुंजाभर पाणी. ते मी लवकर डब्बा बांधतो, लवकर लवकर बायाला काढतो वावरात नेण्यासाठी. किती वेळची आपण इथं उभे आहो, शांताबाई तर अजून आलीच नाही. हो ना, आपल्याला म्हणे लवकर लवकर जा म्हणे ना, शांताबाईच नाही आली. चला आपण चौकात उभं राहून तिथं येईन शांताबाई. हो चला. किती वेळ झाला तरी शांताबाई नाही आल्या अजून. ना केव्हाची वाट पाहून राहिली शांताबाईची. कुठे आली शांताबाई? शांताबाई काऊन एवढा वेळ लावल्या? आम्ही 10 मिनिटापासून तुमची वाट पाहून राहिलो इथं उभं राहून. पंचफुला, हे सकू मावशी येत होती ना, म्हणून तिच्यासाठी थोडीशी थांबली होती. आणि रजनी बी येणार होती, तिची वाट पाहत होतो. आम्हाला रजनी बी येते का आपल्यासोबत वावरात कामाले? हो हिराताई, मी पण येत आहे वावरात कामाले. आम्हाला तुला वावरातले कामं करता येते का हो? नाही करता तर नाही येत, पण आता शिकीन थोडी थोडी हळूहळू. चला मग लवकर लवकर, तिकडे मनोजचे बाबा वाट पाहत असतील. हो चला बापा चला. अजून नाही आली आहे शांती बायाले घेऊन, केव्हाची वाट पाहून राहिलो मी. 10 वाजून गेले तरी अजून पत्ता नाही. आता आली का शांत तू बायाले घेऊन? किती वेळचा वाट पाहून राहिलो मी. मनोजचे बाबा, थोडासा वेळ झाला. हे सकू मावशी नाही का, तिच्यासाठी थांबलो होतो, आणि हे रजनी येणार होती म्हणून थोडासा वेळ लागला. तुम्ही पहिलेच त्याला टाइम सांगली नव्हती का? मनोजचे बाबा, हे सकू मावशी नाही का वेळेवरच आली. ते काल नाही म्हणत होती ना, आज मग ते वेळेवरच तयार झाली, म्हणून थोडासा वेळ लागला. पाणी घेणे पाजा बापा, आम्हाला ताण लागली. हो चालत चालत आलो तर ताण लागली बाबा, गळा सुकून केला. घ्या प्या पाणी लवकर लवकर, आणि लागा लवकर कामाले. हो लागतो ना मनोजचे बाबा, काय एवढी गडबड करून राहिल्या? बायाचाही काय जीव राहते. पाणी गिनी पिऊ द्या त्याला. का म्हणलं बापा प्यानं पाणी, मग लागा कामाले. मी का नको प्या म्हणलं का पाणी? सकू मावशी, पोटभर पाणी पिऊन घे बरं. हो शांता, पोटभरच पाणी पिलं ना. तुम्ही सगळे पाणी पिऊन घ्या. पाणी पितो ना आम्ही. चला लवकर चला, पाणी पिऊन झालं असेल तर चला लवकर लवकर कामाला लागा. माणूस काही धीरही ना बापा, आला तेव्हा नुसता चला कामाला लागा, चला कामाला लागा. सुखान पाणी नाही पिऊ दे. चला हो बाया कामाला लागा. हो चाल ना शांताबाई, आम्ही तयारच आहो. सगळे बियाणे घेऊन घ्या आपापल्या हातामध्ये, आणि चला लवकर तूर पेरा. हो पेरतो ना बापा, काय एवढी घाई करून राहिल्या? शांती तू लक्ष ठेवतो बायाकड, बरोबर काम करतात का नाही तर मी येतो थोडसा तिकडे वावरा करून चक्कर मारून. हो जा ना बापा, का लक्ष ठेवायचं आहे, बरोबर करतात बाया कामं. गंगाराम भाऊ तर खूपच चिडचिड करतात शांताबाई. हो बापा, गंगाराम भाऊ खूपच चिडचिड करतात. हो तसेच करतात ते, नको द्या त्याच्याकडे तुम्ही लक्ष. शांताबाई मला सांगता, मला काही येत नाही वावरातलं काम. रजनी, 2-2च बिया टाक. थोडंसं असं जमीन उकर ना, 2 बिया टाक ना, मग त्याच्यावर अशी माती टाकून दे. 3 बिया नको टाकजो, 2च बिया टाकजो रजनी. आणि एक टाकली तर काय होते? नाही, एक नाही टाकायची, 2च टाकायच्या. हळूहळू शिकन ते काम. आता पहिलाच दिवस आहे तिचा, म्हणून तिला समजत नाही. हो सकू मावशी, पहिलाच दिवस आहे रजनीचा, तिला काही तेवढं समजत नाही. आता आपल्यालाच तिला शिकवा लागन. बरं झालं बापा, आज पाणी नाही आला तर थोडीशी उघाडायचं. आपलं काम तरी लवकर लवकर होऊन राहिलं. पाणी आला असता तर काही नसतं करता आलं काम. हो ना पंचफुला, बरोबर बोलली. पाणी असला म्हणजे काही पाण्यामध्ये काम नाही करणं होत. बरं झालं आज थोडीशी उघाडायचं. बरं झालं बाप्पा, शांता म्हणजे सांगली तर तू ना, नाही तर मी घरी राहून काय केलं असतं. इथं थोडंसं कामाला आलं कसंही थोडंसं मनोरंजन होऊन जाते. घरी का नुसतं बोर बोर लागते. हो सकू मावशी, मला माहित होतं म्हणतो मी तुला विचारलं, चालतं का? तू काल नाही म्हणत होती, मग आज हो म्हणली. रजनी कशी आहे आता, वच्छला काकूची तब्येत? शांताताई ठीक आहे आता, आईची तब्येत ठीक आहे. काल नाही का तुम्ही पैसे द्यायला यायले तर हे दवाखान्यात घेऊन गेले होते. आता त्याच्या तब्येतीत थोडासा सुधार आहे. आता थोडंसं जेवण बी करून राहिलं आणि थोडंसं उठून बी बसून राहिलं. सासूची तब्येत खराब होती का रजनी? मला तर माहीतच नव्हतं. हो, मला बी 8 दिवसापासून दिसल्या नाही वच्छला काकू. तिची तब्येत खराब होती नाही का रजनी? हो करुणाताई, त्याची तब्येत खराब होती म्हणून तर त्या 8 दिवस झाले घराच्या बाहेरच नव्हत्या निघल्या. रजनी, काल मी राजनने खूप बोलली, सांगलं त्याला दारू नको पेत जाऊ. तर आता म्हणे शांताताई म्हणे, आता म्हणे मी याच्यापुढे दारू नाही पिणार म्हणे, रोज कामाला जात जाईन म्हणे, आणि आपल्या आईलाही सुखी ठेवीन म्हणे, रजनीलाही सुखी ठेवीन म्हणे. हो शांताताई, तुम्ही काल ताईला बोलल्या ना, तर आज थोडासा त्याच्यामध्ये बदल दिसत होता. आज त्यानं दारू नव्हती पेली, आज कामालाही गेले. म्हणत होते रजनी मला डबा करून दे, मी कामाला जातो. हो सुधारला पाहिजे. राजन खूपच दारू पेते. त्यांचा दारू पेनेवाल्या मित्रांसोबत राहिलं नाही पाहिजे, त्याची संगत सोडून द्यायला पाहिजे. खूपच दारू पेते का हा राजन? कायले तरी पेते बाई हा दारू. दारू पेरू पेऊ तब्येती बिघडतात, त्याला माहित नाही का?
1 वाजला, आता जेवण करून घ्या सगळ्या बायानं. भुका लागल्या असेल तुम्हाला. मला तर वाटते मनोजचे बाबा तुम्हाला जोरान भूक लागली. मला बी खूप भूक लागली शांता. सकाळपासून आलो वावरात. भूक नाही लागन का? एवढं काम करावं लागते वावरामध्ये, माहित नाही? चला हो बायानो, चला आपण सगळे डबे खाऊन घेऊन आपले. हो चला शांताबाई. अरे वा शांती, आज तर भाजी मस्त बनवली तू ना. शांताबाई कायची भाजी बनवली? आम्हाला बी दे थोडी थोडी. मी नाही का फणसची भाजी बनवली. आवडते का तुम्हाला? घ्या थोडी थोडी, घ्या माझ्यावरची. मला बी द्यायचं शांता थोडीशी फणसची भाजी. मला खूपच आवडते फणस. तुम्ही ना खायची भाजी आणल्या सकू मावशी. मा सुनीनं मला आलूची भाजी करून दिली. देऊ का थोडीशी? हो मला द्यायचा सकू मावशी. आलूची भाजी मला खूप आवडते. शांताबाई फणसची भाजी खूपच मस्त झाली, एकदम टेस्टी. काय टाकतं शांताबाई फणसच्या भाजीत तू? हो काही नाही पंचफुला, आपलं साधं सुद्धा कांद्याची पेस्ट आणि टमाटर, काहीच नाही टाकत मी मसाले, की जास्त टाकतच नाही बापा. रजनी तुला कायची भाजी आणली? शांताताई मी ना कारल्याची भाजी आणली. रजनी मला देजो थोडेसे काढले, मला काढले आवडतात. हो घे जा ना करू ना ताई. खूप सारी कारल्याची भाजी आणली आहे मी ना. पंचफुला तुला कायची भाजी आणली? मी नाही का आलू वांग्याची भाजी आणली. हिरा तुला कायची भाजी आणली? पंचफुला मी नाही का शेंगाची भाजी आणली. मस्त वाटते वावरात बसून जेवण करायला. मस्त सगळ्याच्या भाज्या खायला भेटते. पहिल्यांदाच आली ना वावरात, पण खूप चांगलं वाटून राहिलं. हो रजनी, अशीच मजा येते वावरामध्ये. मस्त कामं करा दटून आणि डबे खा दटून. हो शांताताई मला तर खूपच मजा येऊन राहिली. आता मी रोज येत जाईन तुमच्यासोबत वावरात, पण मला काम काही करता येत नाही. तुम्ही मला काम करायचं शिकव जा. अहो रजनी तू चिंता काय करतो? आम्ही सगळ्याच तुला काम शिकवून देऊन ना. आम्हालाही पहिले कुठं काम करता येत होते, पण आता वावरात येऊ येऊ आम्ही सगळंच शिकून घेतलं. चला जेवा लवकर लवकर, कामाला लागायचं आहे अजून. हो खायला एवढी घाई करता मनोजचे बाबा? शांती तुला काही समजत नाही. तुला फक्त गोष्टीच येतं. काम राहिलं अलग, आपल्या गोष्टीवरच जे भिडते. बरं गोष्टीमध्ये पूर्ण वावराची तूर पेरून झाली तरी माहित नाही झालं. हो ना शांती, काही माहीतच नाही झालं. अशी काय लवकरच दिवस चालला गेला ना आपली तूर बी पेरून झाली. मला तर खूप चांगलं वाटलं शांताताई वावरामध्ये येऊ. कसा दिवस गेला काही समजला नाही आणि मस्त वावरामध्ये जेवण करायची मस्त मजा बी आली. मला तर खूपच चांगलं वाटलं वावरात येणं. मी तर आता रोज येत जाईन तुमच्यासोबत वावरात. राजाने उद्याच जाईन का तुला वावरांदी रोज? काऊन नाही येऊ देतीन ते? माझे कामं लवकरच होते. मग दिवसभर तशी बी मी खाली पिलीच राहतो तर बोर होतो. त्याच्यापेक्षा वावरात आला तर मग खूप टाईमपासही होते आणि 4 पैसेही हाती येते. काऊन नाही येऊ देतीन ते? तेवढाच घराला हातभार लागन. बरोबर बोलली रजनी तू. आपण बाया कामाला आलो तर आपला काही ना काही हातभार लागतेच घराले. माणसाच्या कमाईनं कुठं घर पुरं होते हो. लेकराचं शिक्षण आहे, त्याची फी भरा, त्याला हे घेऊन द्या ते घेऊन द्या. थोडंसं आपण कामाला आलं तर थोडेसे 4 पैसे आले तर आपण थोडीशी घरात मदत करतो. हो बरोबर बोलली करू ना तू. नुसत्या माणसाच्या पैशानं काही घर भागत नाही. थोडसा बाई कामाला आल्या तर थोडासा घराले हातभार लागते. हो ना बापा, माझ्या पोरगं तर नको जाऊ म्हणते मला कामाले, तरी मला घरी गमत नाही ना, म्हणून मी तुमच्या संग कामाला येतो. तुमचा पैसा तर खूप जमा राहत असून सकू मावशी. कुठं जमा राहते हो? मग पोराले काही लागले पैसे गिसे तर मीच तर देतो त्याले. माई सून तर घरीच राहते, ते कुठं कामाला जाते. ते नुसती आलाय कामही नाही करे, धडाची नुसती झोप काढत राहते. हो सकू मावशी, तू आपल्या सुनीले घेऊन येत जा ना कामाले. एकटीच येतं तू. मी किती तिला चाल म्हणतो, पण ते कुठं ऐकते. जा म्हणते तुम्हीच, मी नाही येत म्हणते. मग पोरगं बी म्हणते राहू दे म्हणते, तिची इच्छा नाही कामाला यायची तर राहू दे म्हणते, करू दे म्हणते तिला घरचेच कामं. हो सकू मावशी, काही बाया खूपच अलार राहते. त्याला कामं येतं तरी ते करतच नाही कामं. त्याला असं वाटते एकवेळा कामाला गेलं तर घरचा माणूस रोजच कामाला पाठवण, म्हणून काही बाया जाणून बुजून येत नाही. हो बायाले सगळं भेटलं घरी आयतं तर मग त्या बाया कायले कामाला जातील. आता आपल्याला नाही भेटत सगळं आयतं, म्हणून आपण येतो. थोडासा घर खर्च भागन बा आपल्या पैशानं, हा विचार करतो आपण. रजनीची सासू बी येते हो कामाला, पण त्याची तब्येत आता ठीक नाही ना, म्हणून त्या काही कामाला येऊन नाही राहिल्या. आता त्याची तब्येत चांगली दुरुस्त होते, आत्ताही त्या कामाला येते. मग दोघेही सासवा सुना येत जातील तर दोघेही सासवा सुनाचा मस्त डबल पैसा घरी येत जाईल. हो शांताताई, माझी सासूही म्हणे माझी तब्येत सुधारणं म्हणे तर आपण दोघेही जात जाऊन म्हणे. मला घरी चांगलंच नाही वाटत म्हणे. एकदा बाजीवर झोपू अजून मला बिमारासारखं वाटतं म्हणे. मी म्हणे 8 दिवस करतो म्हणे आराम, मग मी बी येत जाईन म्हणे वावरात कामाले. गोष्टी म्हणते आपली तूर लावून कवा झाली काही माहीतच नाही झालं. कसे 5:30 वाजून गेले काही माहीतच नाही पडलं. चला आता झाली आपली तूर लावून, चला आता सगळ्या घरी जाऊ. हो चला शांताबाई. तर माझ्या भावांना आणि बहिणींना झाली बाप्पा आज माझ्या वावरात तूर पेरून. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता उद्याला भेटूया.